चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीचा कोणता पाठ पाहणार आहोत? नैसर्गिक संसाधने. कोणता पाठ पाहणार आहोत आपण? नैसर्गिक संसाधने. पहा, या ठिकाणी हे चित्र दिसत आहे तुम्हाला सगळे, बरोबर? या चित्रामध्ये हा प्राणी कुठला आहे? घोडा आहे. हा प्राणी कुठला आहे? ऑक्टोपस आहे. हे कसे चित्र? हे वनस्पतीच आहे की नाही? कापूस. त्यानंतर हे सुद्धा फुलाचं, हे फळाचं. आता या चित्रामध्ये अनेक आपल्याला गोष्टी मिळत आहेत. प्रत्येकापासून वेगवेगळा याचा उपयोग आहे. निसर्गामधले जेवढे काही गोष्टी आहेत, वनस्पती असो, प्राणी असो, त्यानंतर महासागरातले जेवढे काही प्राणी आहेत, वनस्पती आहेत, त्यांच्यापासून आपल्याला वेगवेगळे काय होतात? फायदे होत असतात. तर या सगळ्या गोष्टी कशामध्ये मोडतात आपण आज पाहणार आहोत. पहा, पृथ्वीवर आपल्याला अनेक गोष्टी या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि निसर्गातून जेवढे काही उपलब्ध वस्तू आपल्याला मिळत असतात, जसं की पाणी असेल, पहा, हवा असेल, जमीन असेल, खनिज असेल, वनस्पती असतील किंवा प्राणी असतील, या सगळ्यांना काय म्हणायचं रे? नैसर्गिक संसाधने म्हणायचं. काय म्हणायचं? नैसर्गिक संसाधने. कोणाला म्हणायचं? जे हवा आहे, पाणी आहे, हवा, पाणी, जमीन, खनिजे, वनस्पती, प्राणी, या सगळ्यांना नैसर्गिक संसाधने म्हणायचं. आता हे बहुतांश नैसर्गिक संसाधने कशी असतात? मर्यादित स्वरूपात असतात. खूप कमी प्रमाणात असतात, त्याला मर्यादित स्वरूपात म्हणतात. आणि त्यामुळं त्याचं अमूल्य आहे, म्हणजे खूप त्याची किंमत आपल्याला पाहायला मिळते. या सगळ्यांची, जसे की हवा, पाणी, मृदा, जमीन, खनिज, वनस्पती, प्राणी, हे निसर्गामधील अमूल्य हा असा ठेवा आहे. आता यापैकी हवा हे संसाधन विपुल प्रमाणात आपल्याला उपलब्ध आहे. विपुल म्हणजे सगळ्यात जास्त जे आपल्याला भेटते निसर्गामध्ये, ती काय आहे? हवा आहे. हे संसाधन कधीही कमी होत नाही, परंतु हवेच्या गुणवत्तेत बदल होऊ शकतो. बघा, हवेच्या गुणवत्तेत कधी थंड हवा असते, कधी गरम हवा येते. मग जर वातावरण बिघडलं, हवा कमी जास्त झाली की काय होते? आपल्याला ताप, सर्दी, खोकला वगैरे या सगळ्या गोष्टी होत असतात. हवा आपल्याला श्वासोच्छवासासाठी आणि अगदी ज्वलन प्रक्रियेमध्ये सुद्धा करत असते. बघा, जर हवा नसेल तर आपण जाळ लावल्याला लागत नाही. तुम्ही जर एक प्रयोग करून बघा, विज्ञानामध्ये प्रयोग करून पाहिला, मेणबत्ती ठेवायची, बरोबर? आणि मेणबत्तीवर असं जाळून काय करायचं? जाळ लावायचा आणि वरून काचेचा ग्लास ठेवायचा. वरून जर काचेचा ग्लास ठेवला तर मेणबत्ती काय होते? विझते. कारण जळायला कशाची गरज पाहिजे? हवेची. जर हवा नसेल तर वस्तू जळत नाहीत. हे महत्वाचं आहे, लक्षात. आता यामध्ये आपल्याला पुढच्या चित्रामध्ये आपल्याला पाहायला भेटेल, बघा, हे जे चित्र आहेत, कशा कशाचे चित्र आहेत रे? पहा, हे चित्र काय आहे? शेती काम करते. हे चित्र कशाचं आहे? खाणकामाचं आहे. हे कशाचं चित्र आहे? गवंडीचं आहे. हे कशाचं चित्र आहे? मासेमारी. त्यानंतर हा व्यक्ती काय करत आहे? मध गोळा करत आहे. हे व्यक्ती मीठ मिळवत आहे. त्या सगळ्या गोष्टी पहा, तुम्हाला हे 4-5 गोष्टी दिसत आहेत तुम्हाला. हे कशामधल्या आहेत? सगळ्या निसर्गामध्ये भेटणाऱ्या वस्तू आहेत. आणि तो माणूस काय करतोय? घेतोय. बघा, समुद्राने मिळणारे मासे घेतोय तो. हे माती काम करतोय. ते मातीपासून, गवंडी काम, हे कुठपासून मीठ बनवलेले आहे? मातीपासूनच, निसर्गामधूनच काय बनतंय ते. त्यानंतर मध गोळा करायचं काम करत आहे बघा हा व्यक्ती. हा सुद्धा काय आहे? वनस्पतीपासून, झाडाला आपण मध गोळा करतो, मधमाशा. त्यानंतर हे मीठ सुद्धा समुद्रामधून मिळते आपल्याला. त्यानंतर हे काय करत आहेत? मॅडम रबराचं चिक गोळा करत आहेत. त्यानंतर हे मामा पाणी काढत आहेत. ह्या मावशी काय करत आहेत? शेतातून लाकूड गोळा करत आहेत. त्यानंतर हे मामा डिंक गोळा करत आहेत वनस्पतीवरून. हे जेवढे काही पदार्थ आपण पाहिलेले आहेत ते कुठून मिळत आहेत? निसर्गामधून मिळत आहेत. कुठून मिळत आहेत आपल्याला? हे सगळे निसर्गामधून मिळत आहेत. आता पहा, निसर्गातून जेवढे काही, आता हे कोण आहे? ते गाढव आहे. काय करत आहेत? त्यांचा सुद्धा उपयोग होते माल वाहतुकीसाठी. तुम्ही बघत असताल की आपल्या या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ह्या गावून त्या गावून भटकंती करणारे हे जे लोक आहेत, ते लोकांमध्ये ह्या प्राणी असतो बघा. त्याच्या ह्याच्यावर सगळं बांधलेलं असते त्यांचा संसार. तुम्ही पाहिला असेल. आता यामध्ये आपल्याला पहिल्या चित्रामध्ये कोणकोणती कामे करताना आढळतात आपण आताच पाहिले, बरोबर? त्यानंतर प्राणी काय करत आहेत? जमिनीवर लावलेल्या मोठ्या पंख्याचा वापर कशासाठी होतो? ट्रक मध्ये काय भरले जात आहे? त्याच्यापासून आपल्याला काय मिळणार आहे? मासेमारी सोडून इतर मानवी कृती कोणत्या ठिकाणी चाललेल्या आहेत? ह्या सुद्धा आपण या ठिकाणी प्रश्न जर पाहिले तर आपल्याला त्या ठिकाणी उत्तर मिळेल. आता बघा, या सगळ्या ज्या वस्तू आहेत, या वस्तू पाहत असताना आपल्याला निसर्गामधील कोणत्या ना कोणत्या घटकाशी त्यांचा संबंध जुळलेला दिसून येत आहे. हे जेवढे काही वस्तू पाहिल्यात आपण, त्या वस्तूमध्ये निसर्गामधल्या, जसं की मासेमारी पहा, म्हणजे मासेमारी कुठून करत आहे? समुद्रामधून करत आहे. समुद्रामध्ये जास्त मासे असतात किंवा तलाव आहे. तलाव ही सुद्धा नैसर्गिक घटक आहे. तर तलावामधून मासे मिळवतात.
आता त्यानंतर दुसरे चित्र पाहिजे बघा. बैलाच्या सहाय्याने आपण शेतकरी काय करत आहे, जमीन नांगरताना दिसत आहे. जमीन हा सुद्धा काय आहे, नैसर्गिक संसाधनामधला एक घटक आहे. त्यानंतर जमिनीवर काय करतो तो, मृदेचा थर नांगरून जमीन कसण्यायोग करत आहे. या कसलेल्या जमिनीतून तो काय करतो, विविध प्रकारचे काय करतो, पिकाचं उत्पन्न घेतो. या पिकाच्या उत्पन्नातून तो काय करतो, स्वतःची गरज तर भागवतो, पण तो काय करतो, आपली अन्नाची सुद्धा गरज काय करतो, भागवतो. आता ही जमीन काय आहे, नैसर्गिक संसाधनामधला एक घटक आहे. कुठला घटक आहे नैसर्गिक संसाधनामधला, जमीन हे घटक आहे. म्हणजे मुख्यतः लक्षात घ्या, मृदा हे एक संसाधन म्हणून आपण वापर करू शकतो. काय आहे, मृदा, काय म्हणायचं त्याला, मृदा हे संसाधन म्हणून आपण वापरत असतो. आता मृदेचा वापर जगामध्ये सर्वत्र केला जातो, म्हणून मानवाच्या शेती व्यवसायामध्ये मृदा हे एक नैसर्गिक संसाधन आहे. आता बघा, ज्या ठिकाणी शेती म्हणजे शेतीमधील मृदा म्हणजे जमीन चांगली आहे, त्या ठिकाणी त्या शेतीचं उत्पन्न काय होतंय, चांगलं निघतंय. आणि समजा एखादी मुरमाड माती असेल, दगड असतील, खडक असेल, तिथं उत्पन्न शेतीचं काय होतंय, कमी मिळतं. जिथं काळी चांगली शेती असेल, जिथे दगड नसतील, काळी माती कसकुशीत चांगली असेल, त्या ठिकाणी शेतीचं उत्पन्न चांगलं मिळतंय. आता बघा, मृदा निर्मिती प्रामुख्याने मूळ खडक, हवामान, जैविक घटक, जमिनीचा उतार आणि कालावधी या घटकावर अवलंबून असते. म्हणजे मृदा कशी निर्माण होती, नंबर 1 त्याला काय लागते, मूळ खडक लागते. नंबर 2 काय लागते, त्याला हवामान चांगलं लागते. काय लागते त्याला, हवामान चांगलं. नंबर 3 जैविक घटक, त्याच्यामध्ये काय लागतात, जैविक घटक चांगले लागतात. जमिनीचा उतार कसा आहे आणि त्या जमिनीचा किती वर्ष टिकलेली कालावधी आहे, हा घटकावर त्या जमिनीची मृदा, त्याचं कस, त्याचं अवलंबून असते. आता यापैकी हवामान आणि खडकाच्या प्रकारानुसार वेगवेगळ्या प्रदेशामध्ये निरनिराळ्या प्रकारची मृदा तयार होते. पहा, या ठिकाणी आपल्याकडली जमीन या भागातली चांगली आहे, पण जर आपण वरच्या पट्ट्यात गेलो तर वरच्या पट्ट्यातील जमीन कशी आहे, मुरमाड आहे, तिथं काहीच उत्पन्न मिळत नाही. ते कशामुळे, कारण त्या ठिकाणी हवामान आणि खडकाचे वेगवेगळे प्रकारचे ठिकाणी पाहायला मिळतात. म्हणून आपण ज्या प्रदेशामध्ये जाऊ त्या प्रदेशामध्ये जसं हवामान असेल, खडक असतील, त्या खडकानुसार जमिनीची मृदा ठरवली जाते. आता बघा, मृदा कशी तयार होती बरं, तर मृदा अगदी ही संतपणे होणारी प्रक्रिया आहे. एकदम हळूहळू काय होती, ती चालते. आता परिपक्व मृदेच्या निर्मितीसाठी खूप मोठा काळ लागतो, लक्षात ठेवा. म्हणजे चांगली जमिनीसाठी खूप वर्षानुवर्ष त्याला लागतात, चांगली जमीन बनवण्यासाठी, चांगली मृदा करण्यासाठी, ज्याच्यामध्ये शेतीचं उत्पन्न जास्त मिळतं. तर ही कधी किती कालावधी लागतो बघा, 2.5 सेंटीमीटर जाडीचा मृदेचा थर जर तयार करायचा असेल तर जवळपास सुमारे हजारो वर्षांचा काळ लागतो. आपले किती वर्षांचा काळ लागतो, हजारो वर्षांचा. आता आपण आकृती जी पाहिलेली आहे का इकडे वरती, ते माणूस काय करत आहे, मासे पकडत आहे. काय करत आहे तो माणूस, मासे पकडत आहे. काय करत आहे माणूस, काय करत आहे, मासे पकडत आहे. आणि त्या मासे पकडण्यामध्ये काय होत आहे पहा, विहिरीतून एक माणूस विहिरीतून पाणी काढताना दिसत आहे. या चित्रामध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाचा कोणता घटक दिसत आहे रे, पाणी. कोणता घटक दिसत आहे, पाणी. कोणता घटक दिसत आहे, पाणी. तर हा पाणी सुद्धा काय आहे, माणसाच्या गरजा पूर्ण करतो. बघा, पाणी नसेल आपल्या घरी तर सकाळची सगळी कामं बंद होतात. सकाळी ब्रश करण्यापासून ते स्वयंपाक करण्यापर्यंत, ते कपडे धुण्यापासून ते सगळं. आई जर पाणी नसेल तर कसा काय करतो हे तुम्हाला माहितच आहे, बरोबर. तर माणूस आपल्या गरजा पूर्ण करताना ते दिसत आहे. आपल्या सर्वांनी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्याला पाण्याची आवश्यकता असते, नितांत. पाण्याचं बघा अनन्यसाधारण आपल्याला महत्व आहे जीवनामध्ये, बरोबर. पाणी नसेल तर अवघड कार्यक्रम होईल, हे आपल्याला माहितच आहे. निसर्गातील संपूर्ण सजीव सृष्टी यावरील गोष्टीवर अवलंबून असते. जसं की आपलं समुद्रातील पाणी आहे, त्या पाण्यापासून काय होते, मीठ तयार होते. काय तयार होते, मीठ तयार होते. पाण्यापासून काय तयार होते, आपल्याला मीठ तयार होते. आणि हे दैनंदिन जीवनामध्ये, स्वयंपाकामध्ये जर आपल्याला एखाद्या भाजीमध्ये जर मीठ नसेल तर काय होते, भाजीची चव लागते का आपल्याला, नाही. म्हणजे मीठ हे नितांत आपल्याला आवश्यकता आहे. मिठामधून आपल्याला सोडियम हे आपल्या शरीरामध्ये जे आवश्यक घटक आहे तो सुद्धा मिळतो. आता बघा, पृथ्वीवर समजा एकूण 100% पाणी आहे, तर त्यापैकी वापरण्यायोग्य किती टक्के आहे, हे कायमस्वरूपी लक्षात ठेवा. किती टक्के वापरण्यायोग्य आहे, फक्त 3% पाणी वापरण्या एवढं आहे. किती टक्के पाणी वापरण्या एवढं आहे,
3% पाणी वापरण्या एवढं आहे. त्यानंतर पृथ्वीवरील वापरण्यास उपलब्ध पाणी 0.03% आहे. लक्षात ठेवा, हा महत्वाचा प्रश्न आहे. हे आपल्याला पाणी पिण्यायोग्य आहे किंवा वापरण्यायोग्य आहे ते किती आहे रे? फक्त 3%. आणि उपलब्ध पाणी किती आहे? 0.03%. लक्षात ठेवा. त्याच्यामुळे पाण्याचा आपण काटकसरीने वापर केला पाहिजे. आता पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. यापैकी काही पाणी वापरण्यायोग्य आहे आणि बरेचसे पाणी काय आहे? खारट आहे. कसलं आहे? खारट आहे. वापरण्यायोग्य पाण्यापैकी अत्यल्प म्हणजे 0.003. लक्षात ठेवा, 0.003 म्हणजे 0.003% पाणी सर्व सजीव वापरू शकतात. त्या 3% तेवढे पाणी देखील सर्वांना पुरे. आता बघा, आपण जी आकृती आणखी एक पाहिली होती, त्या आकृतीमध्ये पाहिलं होतं की एक माणूस काय करायला आहे? वनातून लाकडं गोळा करायला, आणि एक माणूस काय करायला आहे? जे रबराची चीक आहे, तो रबराचा चीक काय करायला आहे? त्याच्या भांड्यामध्ये घ्यायला आहे, गोळा करताना दिसत आहे. आता हे ते सगळ्या गोष्टी आहेत. त्या सगळ्या गोष्टी आपल्याला कशापासून मिळतात रे? त्या वनस्पतीपासून मिळतात. कशापासून मिळतात? डिंक असेल, रबराचा चीक असेल, हे सगळं कशापासून मिळतं? आपल्याला वनस्पतीपासून मिळते. कशापासून मिळते? वनस्पतीपासून. आणि नैसर्गिक घटकापासून हे आपल्या गरजा भागवण्यासाठी आपण ही उत्पादने मिळवतो. आता भूपृष्ठावर विविध प्रकारच्या वनस्पती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आता या ठिकाणी पहा, आपण गेल्या पाठामध्ये आणि इतिहासामध्ये पण पाहिले की जेवढी काही संस्कृती आहे ती संस्कृती कुठे उदयास आलेल्या आहेत? नदी काठी उदयास आलेल्या आहेत. जसे की बघा, या ब्रह्मपुत्रा जी नदी आहे, गंगा आहे, त्यानंतर यागस्तेमध्ये चीन जी नदी आहे, चीनच्या ठिकाणी होयांगहो ही चीन, त्याच्या बाजूला चीनची संस्कृती उदयास आलेली. त्यानंतर ही सिंधू संस्कृती, ही संधी संस्कृती, हडप्पा संस्कृती हे सिंधू नदीच्या साईडला आलेली आहे. त्यानंतर हे माहिती मेसोपोटेमिया या ठिकाणी युफ्रेटिस आणि हे टायग्रिस या ठिकाणच्या ह्या दोन नद्यांचा जो मधला भाग आहे तो मेसोपोटेमिया या ठिकाणी, त्या ठिकाणी सुद्धा एक संस्कृती उदयास आलेली आहे. त्यानंतर ह्या नाईल नदीच्या ठिकाणी हे इजिप्ती संस्कृती उदयास आलेली आहे. ह्या ज्या संस्कृत्या नदी काठच्या प्रदेशामध्येच काय केलेल्या आहेत? उदयास आलेल्या आहेत. जसं चीन मधली होयांगहो ही नदी आहे किंवा यांगत्से नदी आहे, त्या यांगत्से आणि होयांगहोच्या मधल्या साईडला पूर्ण चीनची संस्कृती उदयास आलेल्या आहे. आता या ठिकाणी पहा, वनस्पतीचे गवत, झुडूप, झाड, वृक्ष हे स्थूल मानाने आपण वर्गीकरण करतो. आता वनस्पतीचे वर्गीकरण कोणत्या कोणत्या प्रकारात करतो आपण? तर गवतामध्ये, झुडपामध्ये, झाडामध्ये, वृक्षामध्ये आपण करत असतो. गवतापैकी काही तृणांची लागवड करून पहिल्यांदा शेतीद्वारे धान्य मिळवण्याचा प्रयोग काय केला? मानवाने केलाय. त्यामुळे अन्नासाठी लागणारी वनवन त्याला टाळता आली. पुन्हा हळूहळू काय केलं? माणसाने वस्ती करून राहू लागला. त्यानंतर सिंधू, नाईल, युफ्रेटस, आता मी सांगितलं ना ज्या नद्या आहेत पहा, हे सिंधू, नाईल, होयांगहो या नद्यांच्या खोऱ्याला काही उदाहरणे आहेत ज्या ठिकाणी काय झालेल्या आहे? संस्कृत्या उदयास आलेल्या आहेत. आता आपण पाहिलंय की वनातून आपल्याला काय मिळते? लाकूड मिळते, रबर मिळते, त्यानंतर डिंक मिळते, हे आपण पाहिलेलं आहे. आता विषुववृत्तापासून ध्रुवापर्यंत जर आपण विचार केला तर कटिबद्धातील ह्या ठिकाणच्या प्रकारच्या वनस्पती आपल्याला पाहायला मिळतील. या ठिकाणी पहा, दिलेलं आहे अक्षवृत्तापासून रेखावृत्तापर्यंत आणि विषुववृत्तापासून. बघा या ठिकाणी दिले कसं बघा, बघा टुंड्रा प्रदेश कशा वनस्पती मिळतात या ठिकाणी पहा. त्यानंतर हे बघा, हे सूचीपर्णी वने 90° ध्रुवावर हे टुंड्रा प्रदेशामध्ये अशा वनस्पती मिळतात. सूचीपर्णी वने बघा या ठिकाणी अशा प्रकारची मिळतात. रुंद पर्णी वने या ठिकाणी पहा 75° ला आहेत. त्यानंतर मिश्र वने पहा. त्यानंतर समशीतोष्ण गवता प्रदेशामध्ये अशा प्रकारचे गवत मिळते, हे 45° अक्षवृत्तावर आहे. त्यानंतर हे ज्या काटेरी वनस्पती आहेत त्या काटेरी वनस्पती बघा 30° मिळते. त्यानंतर हे उष्ण आणि गवता प्रदेशावर अशा प्रकारचं आपल्याला पाहायला मिळतील वने. त्यानंतर पानझडी वने म्हणजे सतत त्याचे पान काय होतात? गळतात, त्याला म्हणतात पानझडी वने. तर पानझडी वने 15° अक्षवृत्तावर आपल्याला पाहायला मिळतात. आणि विषुववृत्तावरची जी वने आहेत ते अशा 0° विषुववृत्तावर अशा प्रकारची वने आपल्याला पाहायला मिळत असतात.
आता बघा, विषुववृत्तीय, सदाहरित, पानझडी, उष्ण आणि गवताळ, काटेरी, समशीतोष्ण, गवताळ, रुंदपर्णी, सूचीपर्णी व टुंड्रा ही आपण आता ह्या ज्या पाहिले आहेत वनस्पती ते त्या त्या प्रदेशामध्ये मिळतात. आता ह्या वन प्रदेशावर सगळ्या वनस्पती अवलंबून असणारे जे प्राणी आहेत ते वनामध्येच राहत असतात. जसे की टुंड्रा प्रदेशामध्ये, सूचीपर्णी, काटेरी याच्यामध्ये. आता हे असणारे सगळेच प्राणी काय शाकाहारी आहेत का? नाही, तर काही काय आहेत मांसाहारी आहेत. आणि त्या मांसाहारी प्राण्यावर दुसरे मांसाहारी प्राणी अवलंबून आहेत. तर छोटे छोटे जे प्राणी आहेत जसे की हरिण आहे, ससा आहे, हे गवतावर असतात. पण हरिण आणि ससाला खाणारे कोण? लांडगा. हे लांडगा काय आहे? मांसाहारी आहे. तर लांडग्याला कोण खाते? वाघ खाते. वाघ काय झाला? मांसाहारी झाला. आणि वाघाला समजा मरून पडला देव, तर त्याला कोण खाते? किडे खातात. छोटेले काय होतात? किडे खातात. म्हणजे ही अन्न साखळी काय होते? जंगलामधली कंटिन्यू काय होते? चालत राहत. आपण अन्न साखळी हा सेपरेट पाहिलेला आहे की अन्न साखळी कशी निर्माण होते. वन आणि गवताळ हे प्राण्यांचे अधिवास असतात. वनस्पतीमुळे आपल्याला प्राणी या नैसर्गिक संसाधन उपलब्ध झाले. आतापर्यंत आपण आता काय पाहत होतो? प्राणी. वनस्पती ही संसाधन आहे, त्याच्यानंतर वनस्पतीमुळे आपल्याला काय झालं? प्राणी हे संसाधन मिळालेलं आहे. आता वनस्पती जशा भूपृष्ठावर वाढतात त्याचप्रमाणे पाण्यामध्येही वाढतात. आपण पाहिले पाण्यामध्ये पण काही वनस्पती त्यांची काय होते? वाढ होते. जसं की कमळ आहे. कमळ कुठे वाढते? पाण्यातच वाढते. ते वाढते का इकडे तिकडं? चिखलात एक वाढते आणि पाण्यात एक वाढते. जिथं पाणी असतंय, जिथं चिखल असतंय तिथंच ते वाढते. अशा कोरड्या जमिनीवर वाढते कमळ? नाही वाढत. त्यानंतर वाढत्या लोकसंख्येची गरज भागवण्यासाठी आता बघा सध्या काय आहे? लोकसंख्या काय होत चाललेली आहे? वाढत चालली. आणि त्या वाढत्या गरजेनुसार माणसाच्या गरजा सुद्धा काय चालल्या? वाढत चालल्या. आता आपल्याला एक डोकं चालू येते पहा. पाण्याचा वापर आपण कोणकोणत्या गोष्टींसाठी करतो याची तुम्हाला काय करायची? यादी करायची. पाणी आपण कुठे कुठे वापरतो, यापैकी कोणत्या गोष्टीमुळे पाणी वाया जात असते हे शोधायचे. बरोबर. जसं की समजा आता हँडवॉश आहे. बरोबर. हँडवॉश जर आपण केला तर हँडवॉशमुळे पाण्याचा अपव्यय होतो का? होतो का पाण्याचा अपव्यय? होत असेल, है की नाही? होतं, जास्त होतं. त्यानंतर बघा लग्न कार्यामध्ये आपण जर गेलो, लग्न कार्यामध्ये जे आपण हात धुतो ना जेवण झाल्यावर, ते पाणी कधी कधी चालूच असते बघा. बरोबर की नाही? तर ते पाणी चालू असताना आपण काय केलं पाहिजे? बंद केलं पाहिजे. ते पाण्याचा अपव्यय आहे. त्यानंतर घरी पण बघा 2-2, 3-3 बकेटने आपण आंघोळ करतो, पण त्याच्याऐवजी एकाच बकेटनं जर आंघोळ केली तर पाण्याचा अपव्यय काय करू शकतो? आपण टाळू शकतो. म्हणजे जेवढं लागेल आपल्याला तेवढंच काय करू शकतो? पाण्याचा वापर करू शकतो. आता भविष्यामध्ये मानवाला पाण्यातील वनस्पतीवर सुद्धा अधिक प्रमाणात अवलंबून राहावं लागण्याची शक्यता आहे. बघा या ठिकाणी चित्र दाखवले, सागरी वनस्पती आहेत. तुम्ही बघितलेलं मी मागे दाखवलं होतं बघा अमेझॉन जंगलामध्ये, आहे की नाही? पाणी, समुद्र, निसर्ग, त्या समुद्रातील काही वनस्पती, समुद्राच्या खाली काय आहे हे सुद्धा तुम्हाला दाखवलं होतं. आता एक चित्र आहे बघा गाढवाचं. आपण बघितलं की गाढव काय करत आहे? वजे घेऊन चालत आहे. तर माणूस काय करतोय? आपल्या विविध कामासाठी प्राण्यांचा उपयोग करतोय. जसं की आपण शेती कामासाठी बैलाचा वापर करतोय, दूध दुभत्यांसाठी गाय, म्हशी, शेळी यांचा वापर करत असतो बा. त्यानंतर मांस, हड्डी, हाडांची भुकटी, कातडे इत्यादी उत्पादनासाठी सुद्धा काय करतो? आपण प्राण्यांचा वापर करू शकतो. जसं की चिकन, मटन जे आहे, आपण कोंबड्या, बकऱ्या. आजकाल बघा खूप हॉटेल निर्माण झालेले आहेत. बरोबर. त्यातले त्यात बरेचसे हॉटेल असे आहेत त्यांनी भरपूर ऍड केलेले आहेत आणि 250 रुपयामध्ये अनलिमिटेड आपल्याला जेवण देत आहे. त्यांना परवडते का नाही त्यांनाच माहिती आहे. पण 250 रुपयाच्या जेवणामध्ये त्यांनी कितीतरी बकरे, कितीतरी चिकन कापलेलं आहे. तर ते अशा प्रकारचे मांस, अंडी, हाडांची भुकटी या सुद्धा आपल्याला कातड्या इत्यादी प्राण्यांपासून मिळतात. आता एक माणूस काय करते बघा, दगडापासून काय करत आहे? तिथं मशीन दिसत आहे. त्या मशीनमधून काय करत आहे? दगड काढत आहे जमिनीमधून आणि ते क्रेशन मशीन म्हणतात त्याला. बरोबर की नाही? त्या क्रेशन मशीनने मोठे मोठे दगड बारीक बारीक करतोय आणि बारीक बारीक दगड करून पुन्हा त्याचे बारीक बारीक करतोय. काही रोडला वापरतात रस्ते तयार करण्यासाठी आणि काही घरासाठी वापरतात खडी, जसं की स्लॅब टाकण्यासाठी किंवा कॉल उभारण्यासाठी आपण तिथूनच आणतो. तर हे काय आहेत रे? खनिज आहेत. खनिज म्हणजे काय? लक्षात ठेवा कायमस्वरूपी. आता खनिज म्हणजे काय आहे? खनिज म्हणजे रासायनिक प्रक्रिया होऊन निसर्गात तयार झालेले अजैविक पदार्थ. कसले पदार्थ? अजैविक पदार्थ. खनिज म्हणजे काय? रासायनिक प्रक्रिया होते निसर्गामध्ये आणि त्या निसर्गामधून जमिनीच्या खाली जेवढे काही रासायनिक प्रक्रिया होते आणि त्याच्यापासून जे काही खडक तयार होतात, अजैविक पदार्थ तयार होतात, त्या अजैविक पदार्थाला आपण काय म्हणतो? खनिज म्हणतो. आता या खनिजापासून आपल्याला काय मिळतात? विविध धातू, रसायने इत्यादी मिळतात. काय मिळतात आपल्याला? विविध धातू, रसायने या ठिकाणी मिळतात.
त्यानंतर काही रसायनांचा आपण औषधे म्हणून सुद्धा काय करतो, वापर करतो. खनिजांचा वापरावरून त्याचे दोन प्रमुख गट पडतात, लक्षात ठेवा. खनिजाचा जसा वापर आहे त्याच्यामध्ये नंबर 1 धातू खनिजे आणि दुसरा आहे अधातू खनिजे. नंबर 1 काय आहे रे, धातू खनिजे. नंबर 2 काय आहे, अधातू खनिजे. असे खनिजाचे दोन प्रकार. आता हे धातू खनिजाचा वापर प्रामुख्याने विविध प्रकारची आता हे धातू खनिजे म्हणजे कोणते आहेत, महत्वाचं लक्षात ठेवा. धातू खनिजे म्हणजे कोणते, बघा, लोह, बॉक्साईट इत्यादी. कुठे, लोह आणि बॉक्साईट. आता अधातू खनिजांचा वापर रसायने तयार करण्यासाठी होतो. म्हणजे धातू खनिजापासून काय मिळते आपल्याला, लोह, बॉक्साईट. आणि अधातू पासून काय मिळते आपल्याला रे, बघा, रसायने मिळतात. काय मिळतात आपल्याला, रसायने. जसं की जिप्सम आहे, संदैव आहे, त्यानंतर कॅल्साइट आहे, हे आपल्याला मिळत असतात. बघा, महत्वाचं, खनिज पासून दोन खनिजे आहेत, धातू खनिजे, अधातू खनिज. धातू खनिजापासून लोह खनिज मिळते, बॉक्साईट मिळते. अधातू खनिजापासून जिप्सम मिळते, संदैव मिळते आणि कॅल्साइट हे आपल्याला मिळते. बघा, इथे प्रश्न विचारले पहा आपल्याला, तुमच्या घरातील वस्तू कोणकोणत्या धातूपासून बनलेल्या आहेत, अशा धातूंचे नावे करायचे. त्यानंतर जमिनीवर केल्या जाणाऱ्या व्यवसायांची यादी करायची आहे. जमिनीवर जेवढे काही आपल्याला व्यवसाय करता येतात, बरोबर. जसे की बघा, मुरुम असतंय ना, मुरुम विकला जातो बघा. ते खडी क्रेशन पासून नाही का, खाली असं खंदून जमीन काय होते, काढली जाते. त्यातली बारीक बारीक दगड काय केलात, आपल्या मुरुम आपल्या जमीन सपाट करण्यासाठी वापर करतात. त्यानंतर आणखी दुसरा व्यवसाय काय केला जातो बघा, विटांचा उद्योग. कशाचा उद्योग, वीट तयार करण्याचा उद्योग. त्यासाठी जमीन लागते, माती लागते, बरोबर की नाही. आणि घरामध्ये कोणत्या कोणत्या वस्तू असतात धातूपासून मिळणार, विळा आहे की नाही, ते लोखंडापासून बनवलेला असतो. त्यानंतर चाकू स्टेनलेस स्टील पासून बनवलेला असतो. अशा प्रकारची धातू आपल्याला पाहायला मिळतात. आता या ठिकाणी पुढचं आहे बघा, मासेमारी करताना दिसत आहे. एक व्यक्ती काय करतोय, मासेमारी सोडता इतर सर्व नैसर्गिक संसाधने मिळवण्याचा कृती मानव जमिनीवरच करताना दिसतोय. कुठे करताना दिसतो, जमिनीवर. सगळ्या गोष्टी कुठे करतोय तो माणूस, जमिनीवर करतोय. याचा अर्थ जमीन ही सुद्धा काय आहे, एक संसाधन आहे. जमीन हे सुद्धा काय आहे, संसाधन आहे. भूपृष्ठावरती जन्माला येणाऱ्या बहुतेक सजीवांची वाढ, वास्तव्य आणि मृत्यू कुठे होतो, जमिनीवर. जमिनीवरच जन्मत होतो आणि जमिनीवरच मरतो. प्रत्येक जो माणूस आहे येणारा जाणारा पृथ्वी तलावर, तो जमिनीवरच येतो आणि जमिनीवरच जातो, लक्षात ठेवा. पुढं आता जेवढे काही संसाधने आपण पाहिले, तर जमीन हा एक त्यामधला अत्यंत महत्वाचा, अनन्यसाधारण ज्याला महत्व आहे, तो म्हणजे जमीन. आणि या जमिनीवर काय आहे, आपण जमीन खरेदी करतो, त्याच्यावर घर बांधतो, पुन्हा ते प्लॉट घेतो, प्लॉट घेतल्यावर त्याची विक्री करतो. ह्याच्यावर सुद्धा लोकांचं जीवन अवलंबून आहे. म्हणजे जमीन हे खरेदी विक्रीसाठी सुद्धा वापर होतो. त्यानंतर बांधकाम करण्यासाठी, समजा एखादं मोठं बिल्डिंग बांधायचे किंवा एखादा मॉल बांधायचा आहे किंवा एखादं शेती करायची असेल तर त्याच्यावर करू शकतो. एखादं मोठं हॉटेल टाकायचं असेल, मोठे मोठे उद्योगधंदे टाकायचे असेल, कारखाने टाकायचे असेल, तरी सुद्धा आपण जमिनीचा वापर करतो. आता यामध्ये जमीन कशी असते बघा, त्याच्यामध्ये भौगोलिक रचना, उंच संकल्पना, मृदा, हवामान, खनिजे आणि पाण्याची उपलब्धता यानुसार जमिनीचा विविध करण्यासाठी उपयोग होतो. म्हणजे त्या जमिनीच्या बाजूला पाणी आहे का, किंवा जमीन कशी आहे, म्हणजे ती दगडाळ जमीन आहे का सपाट आहे का, उंच आहे, किंवा तिथलं हवामान आजूबाजूचं कसे आहे, याद्वारे तिथं कारखाने किंवा उद्योगधंदे टाकले जातात. आपल्या जी पृथ्वीवर जमीन आहे किती टक्के, हा प्रश्न तुम्हाला वारंवार येतो पहा. किती टक्के आहे लक्षात ठेवा. किती टक्के आहे आपल्या पृथ्वीवर जमीन, 29.20%. किती, 29.20%. जमीन व हवामानाच्या वैशिष्ट्यानुसार जगाच्या विविध भागात विविध प्रकारचे सजीव कमी अधिक संख्येने आढळून येतात. आता या सजीवांचं काय होतंय, वितरण होतंय. जसं की जमिनीचा खडकाळपणा, तीव्र उतार, सपाट मैदाने, पर्वतीय प्रदेश, जंगल व्याप्त प्रदेश, नद्यांची खोरे, सागरी किनारे अशा भौगोलिक परिस्थितीशी जुळून घेत सर्व सजीव राहत असतात.
बघा कितीतरी अशी भौगोलिक परिस्थिती आहे, वेगवेगळ्या आहेत, त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे प्राणी, पशु, पक्षी राहत असतात आणि ते आपापल्या सोयीनुसार काय करतात, आपल्यामध्ये बदल करत असतात. बघा नैसर्गिक संसाधने निसर्गतः उपलब्ध असतात, ते काय मानव निर्मित नसतात, निसर्गामध्ये ऑलरेडी ते काय असतात, उपलब्ध असतात. या संसाधनाचा वापर प्रत्येक सजीव आपल्या गरजेनुसार करतो. जशी जशी गरज आहे तसं माणूस करतो. समजा गरज आहे मासेमारी करण्याची तर तो मासेमारी करतो. एखादा व्यक्ती समजा जमिनीचा खरेदी विक्रीचा व्यवहार करत असेल तो खरेदी विक्री करतो. एखाद्याला वाटलं वीट उद्योग करायचा तर विटाचा उद्योग करतो. जसं एखाद्याला वाटलं शेती करायचं शेतीचा उद्योग करतो. म्हणजे जसा उद्योग आहे, जशी त्याची बौद्धिक क्षमता आहे, त्या बौद्धिक क्षमतेच्या जोरावर तो काय करतो, निसर्गातील वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करून स्वतःच्या गरजा काय करतो, भागतो. परंतु या गरजापोटी नैसर्गिक संसाधनाचा उपसा किंवा नैसर्गिक संसाधनाचा वापर किंवा त्याचा उपयोग जास्त होऊ लागल्यामुळं काय होत चाललेले, माणूस निसर्गाचा जो समतोल आहे तो समतोल ढासळण्याचा प्रयत्न करत आहे, नाही करत आहे. जसं की बघा सध्या मुरुम किंवा दगड काढण्याच्या नादामध्ये किंवा रस्ते बांधण्याच्या नादामध्ये सगळे आजूबाजूचे झाडं तोडत आहे. हे सुद्धा एक निसर्गाचं काय आहे, नुकसान आहे की नाही. झाडं तोडल्यामुळे झाडावरचे पक्षी जातात, त्याच्यावर जगणारे प्राणी सुद्धा काय होतात, लांब लांब जातात. त्यानंतर जंगलतोड होत आहे. जंगलतोड ही सुद्धा काय आहे, नैसर्गिक संसाधनाचा अतिरेक वापर केल्यामुळं त्याचं मानवाला काही तारतम्य राहिलेलं नाही. म्हणून आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे एक गोष्ट, की कितीही प्रगती केली तरी त्याला अनेक बाबीसाठी निसर्गावरच अवलंबून राहावं लागते. निसर्गच हा फक्त मानवांसाठी नसून तो सर्व सजीवांसाठी आहे. जसं जंगलातील प्राणी जेवढे महत्वाचे आहेत तसंच आपण इथं राहणारे माणूस सुद्धा महत्वाचे आहे तेवढेच. त्यामुळे निसर्ग संसाधनाचा वापर आपण नेहमी आपली जेवढी गरज आहे तेवढाच वापर केला पाहिजे, त्याचा अतिरेक केला नाही पाहिजे. हे कायमस्वरूपी लक्षात ठेवा. आता बघा तुम्ही काय कराल, मला एक गोष्ट सांगा बरं, काय कराल याच्यामध्ये. बघा कोण आहे, मंगुल. मंगलूच्या वस्तीवर तुम्ही राहायला गेलात. तो कुठं राहतोय रे, पाड्यावर राहतोय. कुठं राहतोय, पाड्यावर. त्या लोकांची परिस्थिती फारशी कशी नसते, पाड्यावर राहण्याची चांगली नसते. म्हणजे बरेचसे लोक काय एकच वेळ जेवत असतात, कारण त्यांना उत्पन्नाचं साधनच नसते. पाड्यावर राहणारे तो जमीन सुपीक नसते, त्याच्यामुळे ते एक टाइम जेवण करत असतात. पाड्यावरील लोक दगड घालवण्याचे काम करतात. मंगलूच्या वस्तीभोवती विस्तीर्ण असा वन प्रदेश आहे. म्हणजे जिकडे तिकडे बघावं तिकडे वनच आहे, झाडं झुडपत आहेत. हा वन प्रदेश नदी, नाले, धबधबे, डोंगर यांनी समृद्ध झाला आहे. बघा तो कुठं राहतोय, पाड्यावर राहतोय. पण पाड्यावर त्याच्या आजूबाजूला खूप छान असे धबधबे आहेत, डोंगर आहेत, झाडं झुडपं आहेत, निसर्ग आहे. मग तिथं कोणता व्यवसाय चालू शकतो, पर्यटनाचा व्यवसाय चालू शकतो. मग मंगलूच्या वस्तीवरील परिस्थिती बदलण्यासाठी तुम्ही काय करता किंवा काय तुम्हाला करता येईल, हा तुम्हाला प्रश्न आहे. तर अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला करता येईल. सध्या बघा आपण 900 1000 रुपये देऊन कुठे चालू आहोत, हुरडा पार्टीला चालू आहोत. पण जुन्या काळी हुरडा पार्टी कुठे चालायची, कुठे चालायची, आपल्या शेतामध्ये चालायच्या. जुन्या तुम्ही विचारा तुमच्या आजी आजोबांना. आता पण सध्या काय करतात, आपल्या आजी आजोबा मुद्दाम हुरडा खायला जातात. मस्त भजे, कुरकुरे, मुरमुरे सगळं जेवण घेऊन मस्त पार्टी करतात. आणि ती सध्या फॅड चालू आहे हुरडा पार्टीचं. मोठे मोठे हॉटेल निर्माण होत आहे, दिवसभर तिथं खायचं, हुरडा आयता दिला जातो, आयता खायचं आणि आपले स्वतःचे पैसे घालून यायचे. जे पैसे आपण वाचवू शकतो ते एन्जॉय करायचंय. बघा त्यानंतर मोठ्या मोठ्या हॉटेलला चुलीवरच्या भाकरी चालत आहे. चुलीवरची भाकर मस्त हॉटेलमध्ये जातात 5 स्टार आणि काय म्हणतात, चुलीवरच्या भाकरी द्या. म्हणजे बघा कुठं चाललंय, माणूस गरजेनुसार 5 स्टार हॉटेलमध्ये चाललाय, तिथं काय मागायलाय, चुलीवरची भाकर द्या, चुलीवरचं मटण द्या. 5 स्टार हॉटेलमध्ये चुलीवरची भाकर मिळेल का, तिथं काय भाकरी खपत बसल्यात का, बरोबर. म्हणजे पहा नैसर्गिक संसाधनामधून या गोष्टीमधून आपल्याला शिकायचं आहे की आपल्यामध्ये अशा निसर्गामध्ये अनेक गोष्टी आहेत ज्यांच्यानुसार आपल्या गरजा भागवल्या जातात आणि त्या गरजा पूर्ण हा फक्त निसर्गच करू शकतो. त्यामुळे आपण निसर्गाचा काय केलं पाहिजे, योग्यरित्या आपण वापर केला पाहिजे. पुढची गोष्ट तुम्हाला काय आलं पाहिजे बघा, की नैसर्गिक संसाधने कोणती आहेत ते ओळखायला आली पाहिजेत. नैसर्गिक संसाधनाचा वापर कसा केला पाहिजे, हे महत्वाचा शब्द आहे बघा इथं. तारतम्यानं वापर केला पाहिजे. आता पाणी मिळालंय आपल्याला, आता सध्या माझ्याकडे आज पाणी खूप आहे, टाकीभर पाणी आहे.
मग काय केलं पाहिजे, आंघोळ करताना 5-6 बकेट घेतले पाहिजे, बरोबर का रे? नाही, आपण एकच बकेट घेतली पाहिजे, उद्यासाठी एक बकेट ठेवली पाहिजे, कारण पाणी हे खूप कमी आहे, वापरण्यायोग्य पाणी फक्त 3% आहे आणि त्याच्यातलं 0.03% पाणी कसं आहे, वापरता येते, बाकीचं वापरता येत नाही, लक्षात ठेव. पण आपल्याला पुरेसं आहे, पण त्याचा नीट वापर केला पाहिजे. त्यानंतर विविध नैसर्गिक संसाधनांचे उपयोग काय आहे, जसं की जमिनीचा आहे, पाणीचा आहे, हवेचा आहे. त्याच्यानंतर जेवढे काय आपण शिकलो खनिज आहे, त्याचा योग्य वापर कसा करतात, त्याचा उपयोग आपल्याला माहित झाला पाहिजे. तर आपण काय केलं, आता उद्या येताना आपल्याला हा स्वाध्याय सोडून आणायचा. बघा, स्वाध्याय पण या ठिकाणी सोपा आहे. काय विचारलंय, पहिला प्रश्न, खाली नैसर्गिक संसाधनाचा उपयोग काय आहे, बघा इथे दिलाय. त्यानंतर पुढील प्रश्न, मृदा तयार होणे कोणत्या घटकावर अवलंबून आहे, आता सांगितलंय. वनामधून कोणकोणती उत्पादने मिळतात, हे प्रश्न विचारलाय. खनिजांचे उपयोग कोणते आहेत, जमिनीचा वापर कोणकोणत्या कामांसाठी केला जातो, नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करणे का गरजेचं आहे, हे सुद्धा आपल्याला पाहायला भेटेल. आता तुम्ही काय करायचे, जिथं जिथं गोड पाणी आहे मिळते आपल्याला, गोड म्हणजे साखर टाकलेलं पाणी नाही, गोड म्हणजे पिण्यायोग्य चांगलं पाणी कुठं मिळते, त्याचे जे चित्र आहे ते चित्र जमा करायचे. जसं की विहिरीचं चित्र, विहिरीमधून आपल्याला चांगलं पाणी मिळतं का नाही प्यायला, विहिरीचं चित्र असो. नदीचं पाणी पण चांगलं असतं का नाही, स्वच्छ नदीचं पाणी पितो बघ नाही आपण, चांगल्या नदीचं, ओढ्याचं नाही. नदी आणि ओढा याच्यातला फरक आहे, नाला फरक आहे, नदी म्हटलंय मी. त्यानंतर इथे बघा एक तक्ता पूर्ण करायचं तुम्हाला. नैसर्गिक संसाधने, मृदापासून शेती मिळते, तर हितापासून काय मिळते, हवापासून श्वसन, पाण्यापासून काय मिळते, धातू कुठून मिळते, वनस्पतीपासून काय मिळते, हे कुठून मिळते, हे कुठून मिळते, हे काय करायचं तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. जास्त लई माहिती पाहिजे असेल या पाठाची, हे STTP किड्स मग ह्या वेबसाईटवर जा किंवा त्या वेबसाईटवर जा, तुम्हाला याची इत्याभूत जास्त आणखी माहिती मिळेल. अशा प्रकारे आज आपण नैसर्गिक संसाधने हा पाठ पाहिलेला आहे. धन्यवाद.